नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. अमित शहांनी बंद दाराआडचे धंदे सोडावे, हिम्मत असेल तर समोर या. अब्दाली नावाचा बाजारबुणगा शिवसेना संपवायची भाषा करतोय. उद्धव ठाकरे यांच्याकडून अमित शहांचा अहमद शाह अब्दाली असा उल्लेख. भाजप हिंदुत्व आडून थैथयाट करत आहे, ते संघाला मान्य आहे का? ठाकरेंचा संघप्रमुख मोहन भागवत यांना सवाल. तर संघानं पोचलेल्या रोपट्याला गुलाबी अळी लागली आहे, ठाकरेंचा अजित पवारांनाही टोला. या भाजपचं रोपटं जे संघाने पोचलं, जोपासलं, त्या भाजपच्या रोपट्याला आता वरनं गुलाबी अळी आणि खोडकिडा, दाढीवाला खोडकिडा लागलाय. पुतळा वाऱ्यानं पडला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. किती बेशरमपणा. मालवण पुतळा प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. कळमेश्वरमध्ये शिवरायांच्या 13 फूट उंच अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मालवणमध्ये शिवजयंतीपर्यंत शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार. कराडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. मध्ये देखील तसाच भव्य दिव्य, त्याहीपेक्षा भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येणाऱ्या शिवजयंतीला आम्ही उभा करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करू. आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत अनेकांना संशय. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मारून टाकण्यासाठी सुपाऱ्या दिल्या. आनंद दिघे मोठे होणं कुणाला आवडत नव्हतं, हे सत्य बाहेर आलं पाहिजे. नितेश राणे यांची गंभीर टीका. राज साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद दिघेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर शौशेची सुई येते. मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे? आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी बंदूक शोसाठी ठेवली होती का, असं विरोधक म्हणाले असते. विरोधक दोन्ही बाजूने बोलतात. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. तर म्हणाले असते, अरे वा, 4 लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला, पिस्तूल बंदूक काय शोसाठी ठेवले. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा 2 अज्ञात व्यक्तींचा ऑडिओ संवाद ट्विट. गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचं ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा. पोलीस आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी स्क्रिप्टेड क्लिप. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटनंतर सूरज चव्हाण यांची टीका.